आज आहे बैलपोळा म्हणजे श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस. तर आईने तर श्रावण महिन्यामध्ये शिवलेलं अमृत पोथीचं पारायण केलं होतं आणि त्याच पारायणाची आज समाप्ती करायची होती. तर सकाळी तर मी छान अशी देवपूजा वगैरे करून घेतली होती. इतके सारे फुलं असल्यामुळे देवपूजा तर खूप छान दिसते. आणि पूजा वगैरे करून झाल्यानंतर मग आईने पोथीचे राहिलेले अध्याय वगैरे वाचून घेतले आणि नंतर पोथीची छान अशी पूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर मग आम्ही सर्वांनी मिळून आरती वगैरे करून घेतली आणि नैवेद्य वगैरे ठेवला. तर आज पुरणपोळीचा नैवेद्य होता आणि तो नैवेद्य वगैरे ठेवून झाल्यानंतर मग मी जेवण वगैरे केलं. आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला आमच्या घराच्या इथे 4 मंदिर आहेत. तर आई मंदिरमध्ये जात होती, तर आम्ही पण आईसोबत आज मंदिरमध्ये गेलो होतो. आणि त्याच 4 मंदिरपैकी एक मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं. आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरमध्ये आई आणि या बायका सर्वजण दररोज मी हरिपाठ आणि अभंग वगैरे म्हणतात. तर आज आम्ही पण तिथं गेलो होतो आणि थोडा वेळ मग आम्ही पण तिथं बसून थोडंसं एन्जॉय केलं. आणि काव्या तर टाळ वाजवण्यात खूप एन्जॉय करत होती. तर तिचं ते वगैरे झाल्यानंतर मग परत बाकीचे वगैरे जे मंदिर आहेत, तर इथं विठ्ठल रुक्मिणीचं आणि परत समोरच दत्ताचं मंदिर आहे. आणि अशाच पलीकडच्या साईडला 2 महादेवाचं आणि तिरुपती बालाजीचं असे 4 मंदिर आहेत. तर या सर्व मंदिरचं दर्शन वगैरे घेऊन मग परत घरी गेलो. तर व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.